रविवार सकाळचे 8 वाजले होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे कॉफी क्लबचे मल्हार सोडून सर्व मेंबर्स बँगलोरच्या इंदिरानगरमधल्या रामेश्वरम कॅफेमध्ये हजर होते. आज पण मल्हारचा पत्ता नव्हता. गेले 4 महिने हे असंच चाललं होतं. काल तर अगदी प्रत्येकाने त्याला फोन करून आजची आठवण करून दिली होती आणि तो कधी नव्हे तर बघतो असं म्हणलाही होता. त्यामुळे सगळ्यांनाच तो आज तरी येईल असं वाटत होतं. काही महिन्यापूर्वी निकिता म्हणजे मल्हारची पत्नी कर्करोगाने हे जग सोडून गेली आणि मल्हार एकटा पडला. दोन्ही मुलं शिक्षणासाठी कॅनडात असल्यामुळे त्याचा एकाकीपणा आणखीनच वाढला. मल्हार निकिताची जोडी खरंतर त्यांच्या कॉफी क्लबमधली सर्वात हसरी खेळकर जोडी. कायम सगळ्यांच्या मदतीला धावणारी आणि मित्रांवर जीवापाड प्रेम करणारी. पण निकिताच्या अशा अकस्मात जाण्याने त्यांच्या ग्रुपची रयाच गेली होती. सुरुवातीला तर कुणालाच भेटावंसं वाटत नव्हतं, पण मल्हारची अवस्था पाहून सगळ्यांनी भेटणं परत सुरू करायचं ठरवलं. गेले 3-4 महिने ते भेटत होते, पण मल्हार मात्र कधीच आला नाही. सततच्या एकटेपणामुळे त्याची तब्येत पण खालावत चालली होती. म्हणूनच आज त्याला काही झालं तरी इकडे आणायचंच असा सगळ्यांनी चंग बांधला होता. 7:15 झाले तरी मल्हार आला नव्हता. तो फोन उचलत नाही म्हटल्यावर रवी म्हणाला, मी आणि रेणू त्याच्या घरी जाऊन त्याला घेऊन येतो, त्याशिवाय काय तो येणार नाही. अखेरीस 15-1 मिनिटात ते त्याला घेऊन आले सुद्धा. गरमागरम कॉफीची एक राऊंड झाली. हळूहळू कॉफी क्लबच्या गप्पा पुन्हा एकदा रंगू लागल्या. आता मल्हार पण थोडा खुलला. ते बघून स्नेहलने मुद्दामूनच निकिताचा विषय काढला. ती म्हणाली, मित्रांनो, आपल्या सगळ्यांना निकिताची बकेट लिस्ट माहिती आहे. केनिया मायग्रेशन सफारी, सिंगापूर क्रूज, पंडित दीनदयाळ शाळेतल्या 3 मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च आणि गोल्ड ओल्ड एज होमला दर रविवारी भेट. आपण सगळे मिळून या सर्व गोष्टी पूर्ण करूयात. मल्हार मित्रा, तू पण येशील ना आमच्याबरोबर? मल्हारने मान डोलावली. पुन्हा एकदा निकिताच्या आठवणींनी त्याचं मन भरून गेलं आणि डोळे सुद्धा. कॉफीची सेकंड राऊंड सुरू झाली. पूर्वी निकिता असताना सेकंड राऊंडला मल्हार निकिताचं एकतरी गाणं व्हायचंच. आज कॉफी सर्व्ह झाल्यावर सर्वजण स्तब्ध होते. अर्धा 1 मिनिट उलटलं तरी कुणीच काही बोललं नाही. अगदी त्याच वेळी कुणीतरी टेबलावर धरलेला ठेका ऐकू येऊ लागला. मल्हार डोळे मिटून बसला होता आणि त्यानेच टेबलावर ठेका धरला होता. सगळे मल्हारकडे पाहत होते. मल्हारने गाणं गुणगुणायला सुरुवात केली.